इथे या. हो बाबा, डायनासोरला इकडे ये नाही तिकडे जा म्हणतात. अरे डमी आहे. भाई याच्यावर बसून बघूया ना, कधी डायनासोरची राईड घेतलेली नाही मी. हो बाबा, तू तर असं बोलतोय जसं काय आम्ही डायनासोरच्या पाठीवरच जन्माला आलो होतो. लांब हो, तुटला तर पैसे द्यावे लागतील, कळलं काय? हा मग देऊ ना, खूप मोठे प्रोड्युसर आहोत आपण. आहोत नाही बनले आहोत. हे जे गळ्यात सोनं लटकते ना सगळं खोटं आहे. चला बाहेर. मिस्टर रंगीला कुठे आहेत? नेक्स्ट स्टुडिओ. अरे हा तर बुक्का मारतोय. गरम पाजींची फिल्म नाही बघितलीस? बोट मारूनच विलन जमिनीत काढून टाकतील. छान आहे. बाकी सीजी मध्ये करू. गुड शॉट सर. अरे होणारच होत. किल्ला आपला, टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. वेल डन रंगीला. मी तुझ्या फिल्मवर पैसे लावून चूक नाही केली. माझ्या चिनलोला हिरो सारखं प्रस्तुत कर. एकदम ग्रँड ओपनिंग यू सी. हाच आहे रंगीला. हा डायरेक्टर चोरलोचा मित्र आहे. आपल्याला प्लॅननुसार पहिलं याला आपल्या जाळ्यात अडकवायचंय. दाखव साहेब. ओजी कमालच केलीत. तुम्ही तोफ आहात. आमच्या फिल्मची होप आहात. होप. तुम्ही कोण? हरल्यावर मिळणारी मी विक्ट्री आहे. मी प्रोड्युसर भूपी बहादुरींचा सेक्रेटरी आहे. या टाळी. हो हकलून द्या यार या बकवास शायरला इथून. अरे ही काय गोष्ट आहे भाई. आमचा फाईट मास्टर आहे पाजी. आणि तू स्टाईल बघून समजत नाहीये का? हो. हो बाबा, हा माझा हिरो आहे आणि हे आहेत नाही आमचे रायटर आहेत. आणि कॅमेरा बघून समजत असेल की मी कॅमेरामॅन आहे आणि सेक्रेटरीचा सेक्रेटरी, कळलं काय? हे भूपीबाई आणि मी भादुदी, आम्ही प्रोड्युसर आहोत. प्रोड्युसर. मग तुला काय वाईट डायनासोर दिसतंय? सोनं बघ सोनं. अरे प्रोड्युसर आहे. हो जी किल्ला आपला, टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. रंग ओला असो किंवा सुका आम्हाला काही फरक पडत नाही. ए जी. हो जी पाजी, फक्त काम चांगलं झालं पाहिजे यार. हो बाबा, तुमचं काम बघितलं, चांगलं वाटलं. आमची इच्छा आहे की आमची फिल्म तू डायरेक्ट करावी. 1000 करोड मध्ये बनेल ना? 1000 करोड. आणि भास्कर पुरस्काराचे मानकरी आहे मिस्टर रंगीला. ठीक आहे सुपारी. दुपारी दुपारी चांगली वेळ सायनिंग अमाऊंट द्यायला. हे घ्या आमचं कार्ड. उद्या मॅन्शन वर या बरं का. हो बाबा, आता हो तरी म्हण. अरे हो तर तू म्हणतोस ना. हो बाबा, हे का म्हणतील बरं? जरा आदमी बोल त्यांच्याशी. प्रोड्युसर आहेत ते. फिल्म साठी हो म्हणतायत की नाही विचारतायत, कळलं काय? मग डिरेक्टर साहेब फिल्म करणार का? हो भावा. हे भाईंची कॉपी करायची नाही का? हो बावर फक्त भाईंचाच कॉपीराईट आहे. हो जी हो जी हो. मी तर फिल्म साठी हो म्हणत होतो. मी उद्या सकाळी टीम सोबत पोहोचे. टीम नाही, टीम आमचीच असणार. फक्त तुम्ही यायचं पाजी. चंगाजी. नंगू नंगू पंगू का कपडे घालून या ना. मी सकाळी 6 वाजताच पोहोचेन जी. हो बाबा, सकाळी 6 पण वाजतात का? मी कधी बघितलेच नाही. मोठी माणसं आहेत. 10 वाजेपर्यंत झोपतात ना. 11 वाजता नाश्त्याला भेटू. चला स्टेप 1 डन. आता बघूया दुसरी स्टेप. ओए लाईफ बनली. ओय होय होय होय. एवढा मोठा बंगला. वाजी वा. ओ. अरे डिरेक्टर साहेब, तुम्ही आलात. वेलकम वेलकम. तुम्ही जाऊन आरामात बसा. सर येतच असतील आता. हो बाबा, गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग. वा वा सर, हा कार्डिओ होता की ऍक्शन सिक्वेन्स? अरे भाईंचा कार्डिओ पण ऍक्शन सिक्वेन्स पेक्षा कमी असतो काय? हो ना भाई? हो बाबा, आता खूप कव्हर म्हणजे कार्डिओ झाला. आता जरा नाश्ता करतो काय? हा
पोट भरलं हे गरिबांमध्ये वाटून टाका. मी तर रस्त्याने जाणार, शेवपुरी खाणार. आणि मला मिरची लागली तर मग मी काय करू? ओ मास्टरजींना पिंजऱ्यात ठेवा, हे छोले मध्ये पडतील. कोणी काय करायचं हे आमच्या भज्जीबाई ठरवतात. पप्पाजी काल तर भुप्पी नाव सांगितलं होतं. मोठी लोक आहेत ना, रोज 4 वेळा कपडे आणि 1-2दा नाव बदलतात. सरजी जोपर्यंत इथे आहात एकच नाव ठेवा, कन्फ्युजन होईल. भूपी भादुडी हेच लक्षात ठेवा. भूपी भादुडी. सर एक नवीन ऍक्शन सिक्वेन्स दाखवू? ओ बाबा आता नाही, आता कामाबद्दल बोलायचंय. ओ बाबा सुरीला. रंगीला सरजी, किल्ला आपला टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. हा तेच ते रे. बघ 200 प्रकारचे बिझनेस आहेत आमचे. हो 20-30 प्रकारचे तर माहित पण नाहीयेत की कोणते आहेत. ते 1000 करोड तर मी देईनच, पण इथे एक माणूस पाहिजे जो आमच्यासाठी प्रोड्युसरचं काम करेल. तू स्लीपर नाही तर अशा मोठ्या डिरेक्टरशी बोलणं कर. सरजी ती खूप मोठी माणसं आहेत. किती मोठे आहेत? 7 फुटाचीच असतील ना. आम्ही टेबलवर उभे राहून बोलू त्यांच्याशी. ओय शांत राहा यार. ती लोक दुसऱ्यांसाठी काम नाही करत, माझ्या ओळखीतले आहे सरजी. चोरलो काम. इथे सर फक्त भूपीजी आहेत. होय, मी मेन्शन करायला विसरलो की 4 दिवस राहण्यासाठी सुद्धा भूपीजींनी पूर्ण मेन्शन खरेदी केलंय. कळलं काय? खरंच? ओ बाबा त्याच्या नावात चोर आहे, त्यावर विश्वास कसा काय ठेवायचा? अहो पाजी आहेत आमचे एकदम खास, लाईक ब्रदर. इथे या, तिथे जा, जिथं हवं तिथे जा आणि चोरलोला घेऊन या. मग आम्ही त्यांना कहाणी सांगू, अशी कहाणी ज्याने विसरून जाल आजी आजोबाची कहाणी. खाऊन घ्याल आणि विसरून जाल प्यायचं पाणी. म्हणजे ते म्हणतायत की चोरलोला घेऊन अम्युजमेंट पार्क मध्ये या. अम्युजमेंट पार्क? मोठी लोक मोठी हाऊस. ठीक आहे जी, डंडरा डन. ओ बाबा सजीला जा आता. ओहो खूप सरबळा आहे पोपट. सजीला नाही जी, रंगीला रंगीला म्हणतात मला. बाय का माणूस आहे, 1000 करोड देतोय तरी पण हात पुढे करतोय. ओ बाबा हे कुक साठी आहे, त्याने बर्गर खूप मस्त बनवला होता. सरांना चेन पडते ना म्हणून ते चेन देत आहेत. आधी प्रेम आलं होतं तेव्हा हार दिला होता. आता जा पाजी. ओके जी ओके, गुड बाय. किती ओव्हर ऍक्टिंग करता तुम्ही सगळे. हो थोडं कमी करा. चोरलोला शंका आली नाही पाहिजे. आणि तू चोरलोच्या समोर येऊच नकोस. उद्यापासून खऱ्या फिल्मला सुरुवात. ही आली माझी पाहुणी आणि हा आला तिचा हिरो. वाचवा मला, वाचवा वाचवा. मी तुला वाचवीन. मी आहे हिरो. ये किल्ला आपला टिल्ला आपला, नाव आहे रंगीला आपला. अशी ऑफर आणली आहे की नाही नाही बोलू शकणार तुम्ही सरजी. OMG घाबरवलंस ना. तुला माहित आहे की मी दुसऱ्यांसाठी काम नाही करत. लोक माझ्यासाठी काम करतात. जाऊन नाही सांग. अरे अर्धवट माणसा, डील तर ऐकून घ्या सरजी. नो नाही. तुला माहित आहे की मी फक्त माझ्या फॅमिलीला घेऊनच फिल्म बनवतो. फॅमिली एवढी टॅलेंटेड आहे, बाहेरच्यांसोबत का काम करू मी? ओजी चंद्रावर चंदू बनवण्यासाठी पैसे हवेत ना. ही फिल्म करा, बजेट दुप्पट वाढवा. श्रीमंत पार्टी आहे, एका फिल्मच्या बजेट मध्ये 2 फिल्म्स करा. एक माझी तर एक तुमची. चंद्रावर चंदू 1000 करोड रुपये देत आहेत. ओजी तुमचे छिनलो लुटलो पिटलो फुटलो सगळ्याची लाईफ सेट होऊन जाईल. पण इट्स सो कन्फ्युजिंग मॅन. हो सरजी, एकदा येऊन कहाणी तर ऐका. नाही आवडली तर नाही सांगून टाका. आयडिया वाईट नाहीये. डन. ओ
वाचवा सरजी, पोता नाहीये, बुडून जाईल. अहो, उभा राहा रंगीला, पाणी एवढं खोल नाहीये. थँक्यू सरजी. त्यांच्यासोबत मीटिंग फिक्स कर, उद्या सकाळी भेटू. ओ जी, मीटिंग तर फिक्स आहे जी. उद्या अम्युजमेंट पार्क मध्ये. काय अम्युजमेंट पार्क? रंगीला, कुठे आहेत ती माणसं? ओ जी, ते बघा तिकडे. ओ बाबा, सॉरी, फिल्मच्या एंडचा विचार करत होतो. राईट वर अरे पण राईड वर पूर्ण शरीर हलतं, डोकं हलतं, मग फाईनचं डोकं चालतं. समजलं का चोर? चोर चोर चोरलो, हेच नाव आहे ना तुमचं? मी हिरो नंबर 2 नाव तर ऐकलंच असेल. नाही, हिरो फक्त एकच आहे, चिनलो. खूप क्यूट असता लहानसा पिल्लू. सांग तर खरं, काय छिनलो? हो बाबा, इतकी बेकार तुकबंदी करतोय. हा सेक्रेटरी लिरिसिस्ट आहे, खूप कमी लिरिसिस्ट आहेत भाई. स्टोरी ऐकवण्यासाठी अम्युजमेंट पार्क भाड्याने घेतलं? इथे ये, हे भूपी भादुडी आहेत. भाड्याने तर हे लग्नात टेंट सुद्धा घेत नाहीत, पेंट नाही घेत, सेट नाही घेत. हे त्यांनी खरेदी केलंय. माहितीये काय, जेव्हा ज्या राईड मध्ये बसण्याची इच्छा असेल ती रिकामी असली पाहिजे. हो बाबा, आणि बसायची इच्छा नसेल तर रिकामी राईडच चालवतो. हो. मोठ्या लोकांची मोठी कामं. जर जास्तच ओव्हर ऍक्टिंग होती यांची, कळलं काय? राईड वर स्टोरी नरेशन करूया, चला. राईट वर हो बाबा, माझ्या कहाणीत खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. फिरत फिरत ऐकूया. हाजी, ऐकवा तुमची कहाणी. हो बाबा, माझ्या कहाणीत ना एक रायटर बोका आहे. पुढे हो बाबा, खूप श्रीमंत आहे ना, एवढीच कहाणी ऐकवतो, बाकी रायटर ऐकतील. हे ऐकव. इथे या, रायटर मी आहे. कोणती कहाणी ऐकशील? उंदीर सिंहाची, कुबेरची, माकड मगरीची की गाव शहराची? फिल्मची. ओजी, ती तर गाण्याने सुरू होते. गाणं मी ऐकवेल. इथे ये. चणा कुरमुरा बिना दगडाने फुटणारा दाणा होता. एक स्क्रिप्ट होती, एक दिवाणा होता. बोट मध्ये नट घुसवायचं होतं. काय वय, काय नगर, काय दिसायला होतं त्या काळी. अरे बापरे. अरे हो, भूत पण आहे या स्टोरी मध्ये. ओ भाई, भूत जोशी. गाणं नंतर ऐकव राजा, आधी स्टोरी सांग. इथे सॉन्ग सिक्वेन्स आहे. अरे यार, हिरो मी आहे ना, मग मी ऐकवतो स्टोरी. ऐका बरं का सर, एक रायटर बोका होता. तो एका प्रोड्युसरला त्याची कहाणी ऐकवायला गेला. प्रोड्युसर म्हणाला, कहाणी मला देऊन टाक. बोक्याने नकार दिला. प्रोड्युसर त्याला फसवून एका डोंगरावर घेऊन गेला. त्या प्रोड्युसरने साध्या भोळ्या बोक्याला तरी फेकून दिलं आणि स्क्रिप्ट चोरली. आणि मग पुढे बोक्याचा आत्मा येतो. आत्मा? बोका? थांबा थांबा थांबा. नको. मला चक्कर येते आहे. हो बाबा, आता पूर्ण कहाणी न ऐकताच पळून गेला. उद्या शूटिंग कसं काय होणार? मग एक काम करूयात, फिल्म नको बनवायला. हो, कसं नाही बनवत, मी घेऊन येईन. उद्या सकाळी सनराईजच्या शॉट सोबत सुरुवात करूया. आतापर्यंत तर सगळं प्लॅन नुसारच होत आहे. आणि आज रात्री आपल्याला चोरलोच्या घरी जायचंय. आज रात्री आपण त्याला झोपून नाही द्यायचं.